श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 10. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. काहीतरी पूर्वपुण्य गाठीशी नक्की होते म्हणून मला हा मनुष्य जन्म मिळाला. त्याचे सार्थक करणे हेच माझ्यासाठी उचित आहे असा विचार करून मी हे स्वामी चरित्र वर्णन करायला सुरुवात केली. ते शेवटपर्यंत पूर्ण करणार आहेत ते फक्त श्री स्वामी समर्थ. हावेरी गावामध्ये बाळाप्पा नावाचे एक यजुर्वेदी ब्राह्मण होते. त्यांच्याकडे संपत्ती आणि संतती अशी सुखे होती. ते व्यवसायाने सावकार आणि सराफ होते. ते गावच्या प्रतिष्ठित लोकांपैकी एक होते. बाळाप्पा जेव्हा 30 वर्षाचे झाले तेव्हा ते संसाराला कंटाळले. त्यांचे सद्गुरु सेवेचे दिवस जवळ आले होते. त्यांची बुद्धी पालटली. हा सर्व संसार खोटा आहे, यात काहीच अर्थ नाही. आपल्या मृत्यूनंतर पत्नी मुलं यापैकी कुणी सुद्धा कामी येत नाहीत. या पृथ्वी लोकात आपण जे जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला हे जग सोडल्यावर भोगावे लागतात. वाईट कर्म केली तर दुःख आणि चांगली कर्म केली तर सुख वाट्याला येतं. अशा प्रकारचे विचार बाळप्पांच्या मनात येऊ लागले. ते सदैव उद्विग्न राहू लागले. त्यांना जगात कुठेही सुख मिळेनासे झाले. जरी संसार करत असले तरी त्यांच्या मनाला शांती नव्हती. मला योग्य असे सद्गुरू कुठे बरं मिळतील हाच एक विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस राहू लागला. त्यामुळे ते कायम असमाधानी होते. एकदा असे झाले की त्यांना एकच स्वप्न 3 रात्री पडले. त्या स्वप्नात पंचपक्वान्नांनी भरलेले एक सोन्याचे ताट त्यांच्या पुढ्यात येई. हे पाहून बाळाप्पा आनंदित झाले. त्यांनी लगेच निर्णय घेतला की आपण आपले घर सोडावे. हा घट्ट मायेचा पाश आपण आपल्या बुद्धीने तोडावा. मग त्यांनी सर्वांना सांगितले की मला सोलापूरला काम आहे आणि त्यांनी घर सोडले. खरं तर त्यांनी आपल्या सद्गुरूंना शोधण्यासाठी घर सोडले होते. मग ते फिरत फिरत मुरगोड नावाच्या प्रसिद्ध गावी आले, जिथे चिदंबर दीक्षित नावाच्या महापुरुषांचा जन्म झाला. ते ईश्वरी अवतार होते, ज्यांनी लोकांना चमत्कार करून दाखवले. त्यांचा अपार महिमा मी अल्पबुद्धी कसा वर्णू. स्वामींचे चरित्र वर्णन करताना चिदंबर दीक्षितांची कथा आठवली. ती वर्णन केली तर सर्व दोष नाहीसे होतील. एखाद्या महायात्रेला निघालेले भाविक जन वाटेत येणाऱ्या पुण्यक्षेत्री जसे मुक्काम करतात आणि दानधर्म करतात, त्याचप्रमाणे स्वामी चरित्र ग्रंथलेखनाच्या महायात्रेच्या या मार्गात हे चिदंबर दीक्षितांचे पुण्यस्थान आलेले आहे. त्याचे सर्वांनी दर्शन घेऊन पुढे जाऊया. तर श्रोते हो, सावधान होऊन त्या महापुरुषांचे चरित्र आपण ऐकावे. मुरगोड गावात मल्हार दीक्षित हे वेदशास्त्रांमध्ये पारंगत, धर्माचे आचरण करणारे असे परमेश्वराचे भक्त होते. त्यांची ख्याती सर्वत्र पसरलेली होती. असे ते विद्यावंत मल्हार दीक्षित अलिप्त वृत्तीने आपले जीवन व्यतीत करत होते. पण त्यांना संतती नव्हती म्हणून ते उद्विग्न असायचे. मग त्यांनी आपल्याला संतती व्हावी म्हणून शिव आराधना सुरू केली. 12 वर्षे भगवान शंकरांची मनोभावे पूजा केली आणि मग भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. मीच तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन याची तू खात्री बाळग. हा भगवान शंकरांचा वर ऐकून दीक्षितांना खूप आनंद झाला. ही घडलेली वार्ता त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला सांगितली तेव्हा ती सुद्धा आनंदून गेली. तिला जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा ते दोघेही अतिशय आनंदी झाले. साक्षात भगवान शंकर तिच्या पोटी आले. ज्यांच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, ज्यांच्या इच्छेने जग निर्माण होते आणि नष्ट होते, तेच ते परमात्मा त्रिपुरारी भगवान शंकर तिच्या गर्भी राहू लागले. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. मल्हार दीक्षितांनी आनंदाने शास्त्रानुसार त्या बाळाचे सर्व संस्कार केले. त्याचे नाव चिदंबर ठेवले. ते बाळ शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे वाढू लागले.
प्रत्यक्ष भगवान शंकरच आपल्या मुलाच्या रूपाने अवतरले आहेत आणि विविध बाललीला करू लागले आहेत, हे पाहून त्याच्या आईवडिलांना आणि इतर सर्वांनाच कौतुक वाटले. पुढे त्या मुलाची मुंज झाली. त्याने सर्व वेदशास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. तसेच शब्दकोश, उच्चारशास्त्र, व्याकरण आणि विविध काव्यग्रंथांचा सखोल अभ्यास केला. एके दिवशी एका यजमानांच्या घरी गजगौरीचे व्रत सुरू होते. तेव्हा चिदंबर यांना पूजेसाठी बोलावले गेले. त्या पूजेच्या वेळी यजमान मातीच्या हत्तीची पूजा करत होते. चिदंबर अगदी विधिवत पद्धतीने पूजा सांगत होते. त्यांनी प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हणताच त्या मातीच्या हत्तीमध्ये खरंच प्राण आले आणि तो चालू लागला. हे पाहून ते यजमान आश्चर्यचकित झाले. एवढ्या लहान वयात चिदंबरांनी केलेले हे कृत्य पाहून सर्वच अचंबित झाले होते आणि हे चिदंबर म्हणजेच ईश्वरी अवतार आहेत अशी त्यांची ख्याती सर्वत्र पसरू लागली. अशा प्रकारे चिदंबर दीक्षितांच्या रूपात अवतार घेतलेल्या भगवान शंकरांनी अनेक लीला करून दाखवल्या. पुढे मोठे झाल्यावर दीक्षितांनी खूप द्रव्य खर्च करून यज्ञ केला. तेव्हा ब्राह्मण भोजनाला बसलेले असताना दीक्षितांच्या लक्षात आले की तूप संपलेले आहे. तेव्हा तिथे घड्यांमध्ये भरलेल्या पाण्याला दीक्षितांनी आपला हात लावला. त्या अमृत स्पर्शाने त्या घड्यातल्या पाण्याचे तुपात रूपांतर झाले. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या काळात बाजीराव पेशवे यांचे पुण्यावर राज्य होते. अतिशय अन्यायाने त्यांनी राज्यकारभार केला. त्यांनी इतरांचे धन लुबाडले होते. त्यामुळे त्यांच्या राज्यातली जनता त्रस्त झाली होती. तिला न्याय मिळेना. त्यामुळे त्यांच्या राज्यातले काही जण मुरगोडला आले आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती दीक्षितांना करू लागले. जेव्हा ही बातमी बाजीरावांच्या कानावर आली तेव्हा ते म्हणाले की दीक्षित जे सांगतील त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मग त्यांनी दीक्षितांना निरोप पाठवला की आम्ही तुमच्या दर्शनाला येत आहोत, पण तुम्ही आम्हाला लगेच परतण्याची परवानगी द्यावी. तेव्हा दीक्षितांनी बाजीरावांना निरोप दिला की तुझ्यावर ईश्वराचा कोप झाला आहे, त्यामुळे तुझी सत्ता आणि सर्व संपत्ती तू गमावणार आहेस हे निश्चित. दीक्षितांचे हे शब्द खरे ठरले आणि बाजीरावांनी सर्वस्व गमावले आणि मग ब्रह्मावर्त नगरात पारतंत्र्यात त्यांना राहावे लागले. एकदा अक्कलकोटमध्ये दीक्षितांच्या गोष्टी निघाल्या तेव्हा स्वामी म्हणाले की आम्ही त्यांना ओळखतो. यज्ञ समारंभाच्या वेळी आम्ही त्यांच्या घरी होतो आणि तूप वाढण्याची जबाबदारी आमच्याकडे होती. अनेक लीला करणारे स्वामी ज्यांचे अस्तित्व तिन्ही लोकात आहे ते दीक्षितांच्या घरी होते, यात नवल ते काय? जिथे दीक्षितांचा जन्म झाला ते मुरगोड नगर एक पुण्यस्थान आहे असे जाणून बाळाप्पा तिथे आले असताना त्यांना ऐकिवात आले की अक्कलकोटला भक्ताचे तारणहार श्री स्वामी समर्थ प्रगटले आहेत. अशा या अमृतासारख्या रसाळ कथेकडे श्रोत्यांनी आणि वक्त्यांनी एकाग्र होऊन लक्ष द्यावे. बाळाप्पांचे जप व ध्यान करणे आणि त्यांची भक्ती पाहून स्वामींनी त्यांच्यावर केलेली कृपा याबद्दलची कथा पुढील अध्यायी वर्णन केली आहे. हे भक्तांची आई, तू अक्कलकोटला प्रगटलीस. तुझ्या कृपेची सावली आमच्यावर सदैव राहू दे. हेच मागणे मी स्वामींकडे मागतो आणि स्वामींचे प्रेम या विष्णुदासावर असो अशी माझ्या मनात प्रगाढ इच्छा आहे. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 10वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.